नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर येथील नामवंत डेव्हलपर इंजिनियर आशिष विलासराव बिराजदार यांना. आणि यांच्याकडनं आपण आज जाणून घेणार आहोत की प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. तर प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर कुठे केल्यानंतर वाढते, वाढल्यानंतर किती पर्सेंटमध्ये वाढली पाहिजे आणि प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट चांगली असते का, ह्या सगळ्या प्रश्नांची उकल आज आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत. त्यांचं वडिलोपार्जित आहे, त्यामुळे त्यांचा खूप मोठा अनुभव आपल्याला या विषयासाठी कामी येणार आहे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय द्या. मी आशिष विलासराव बिराजदार. माझं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मी मास्टर्स केलेलं आहे स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये. आणि तत्पूर्वी वडिलोपार्जित बिझनेसला म्हणजे येण्यापूर्वी मी अगोदर पूर्णपणे एक 5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊनच मग या फील्डमध्ये आलेलो आहे. तसं साहेबांनी मला विषय सांगितला की आपला हा जो विषय आजचा जो आहे तो पूर्णपणे प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट यावर आहे. व प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट मध्ये नेमकं फ्लॅट्स का प्लॉट्स प्लॉटसाठी आपण बोलूया ना सुरुवातीला. मग आपण प्लॉटवर जर थोडंसं फोकस केलं तर प्लॉट्स आपल्याला 2 गोष्टींसाठी लागतात. एक तर काही जण असे असतात की त्यांना फक्त घर बांधायचंय बरोबर. आणि दुसरे असे असतात की त्यांना फक्त इन्व्हेस्टमेंट पर्पज पाहिजे. नक्कीच. मग लातूर हे फक्त मी लातूर पुरतं बोलण्यापेक्षा मी एक संपूर्ण म्हणजे ज्या काही डेव्हलप सिटीज आहेत महाराष्ट्रामध्ये त्याविषयी जर बोलायला गेलो तर असं काही नसतं की पूर्ण रिजनल प्लॅनिंग मध्ये किंवा आपण रिजनल एक जर भाग बघितला पुणे किंवा लातूर पूर्ण जिल्हा त्यामध्ये प्रत्येकच भाग हा वाढत असतो असं काही नाही. त्यातला काही भाग स्टॅग्नेंट असतो, काही भाग हा वाढत असतो. लातूर शहरापुरते मी बोललो तर मी असं सांगेन की औसा रोड असू द्या किंवा अंबाजोगाई रोड हे वाढत जे गेलेलं आहे त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी का? आता प्रत्येकाचं बजेट हे काही सेम नसतं. काही जणांकडे बऱ्यापैकी अमाऊंट, काही जणांना मीडियम मध्ये अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्ट करायची असते. तर आपण असा विचार करू की जर मी कुठेही इन्व्हेस्ट केलं तर मला 15 मंथ्स मध्ये, आणखीन मी सांगतोय 12 महिने, हा नाही 15 मंथ्स मध्ये 15 महिने मला 15 ते 20% इतके रिटर्न्स आलेच पाहिजेत. अच्छा. म्हणजे आपण बँकेमध्ये ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस आपल्याला एफडी 6-7% मिळते. बरोबर. तर आपण असा विचार करू की प्रॉपर्टी अशी गोष्ट आहे की ती वाढतच जाणार, लोकसंख्या वाढत जाणार. प्रॉपर्टीला आपल्याला सप्लाय डिमांड रेशो हा जर आपण कॅल्क्युलेट केला बरोबर तर आपल्याला प्रॉपर्टीमध्ये 15 ते 20% पर्यंत आपल्याला अमाऊंट भेटली पाहिजे. हा असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. सरांचं म्हणणं असं आहे की आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो तर त्या इन्व्हेस्टमेंटची रिटर्न यांनी वार्षिक न कॅल्क्युलेट करता 15 महिन्यासाठी, आपण त्याला सव्वा वर्ष म्हणता येईल किंवा 15 महिने, 15 महिन्यासाठी कमीत कमी 20% ही मिळालीच पाहिजे, तर ती तुमच्यासाठी प्रॉफिटेबल ठरेल. अगदी बरोबर ना सर? येस. मी थोडंसं एक सिंपल कॅल्क्युलेशन मध्ये जर मला म्हणलं तर सपोज आपण 25 लाखाचा प्लॉट घेतला बरोबर. तर आपण 15 महिन्यामध्ये आपण रिसेल करायला गेलो त्याला तर आपल्याला किमान 450 ते 500च्या मध्ये आपल्याला त्याचे रिटर्न्स भेटले पाहिजेत. म्हणजे पर स्क्वेअर फीट तेवढा आपलं वाढ झाली पाहिजे. तर तो मग आपल्याला कुठं बेनिफिशरी आहे असं आपण म्हणू. म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये मी 2 पैसे कमवले हे आपण म्हणू शकतो. बरोबर. तर म्हणजे अशी दामदुपटीची अपेक्षा न करता मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये मिनिमम प्रॉफिट हे जर आपण रेशो ठरवला तर सर म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. अगदीच जास्त किंवा अगदीच कमी प्रॉफिट न करता तर आपल्याला योग्य प्रॉफिट मिळालं पाहिजे. काही जणांची अशी अपेक्षा असते की आज मी पैसे दिले की माझे वर्षभरात दुप्पट व्हावेत. अगदी बरोबर. हे प्रॉपर्टी व्यवसायामध्ये कधीच होत नाही. आणि जो कोणी हे तथ्य मांडत असेल की नाही मी दुप्पट पैसे करून देतो तर असं समजावं की ते कधीही होणार नाही. 20% हे खूप चांगलं रिटर्न्स आहे. त्याच्यामुळे आपण 20%च्या वर अपेक्षा करू नये. 30% होत असेल तर ते आपलं नशीब आणि त्या सिटीची डेव्हलपमेंट. तर सरांनी सांगितलं की 20% आपण 15 महिन्यासाठी 20% वाढ अपेक्षित धरायला हरकत नाही. तर आता आपण पुढच्या विषयाकडे वळणार आहोत की तुम्ही आता प्रॉपर्टीमध्ये बऱ्याच वर्षांनी काम करताय. तर प्रॉपर्टीमध्ये त्याच्यामध्ये घर बांधण्यासाठी घेताना किती काळी जमीन असली पाहिजे, काही त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? बहुतेक जे लोक फक्त घर बांधण्यासाठी प्लॉट घेतात, आता मी स्वतः स्ट्रक्चरल डिझायनर असल्यामुळे माझे काही पॅरामीटर्स किंवा मी काही लोकांना सांगत असतो की आपण खूप काळी जमीन, म्हणजे काही ठिकाणी लातूरमध्ये 30-30 फूट काळी जमीन आहे, तर आपण एक मॅक्झिमम 5 ते 6 फूट जिथं काळी आहे तिथं घ्यायला काही हरकत नाही. 30 फूट जरी काळी असेल तर मग तिथं कसं आपल्याला पाईल फाउंडेशन करा, तो आपला स्ट्रक्चरल डिझाईन स्ट्रक्चरल भागामध्ये आपला
फाउंडेशनमध्ये खूप सारा खर्च होतो. खर्च वाढतो. त्याच्यामुळं 5 ते 6 फुटापर्यंत काळी जमीन ही आपण ऍक्सेप्टेबल आहे ह्या नवीन टेक्नॉलॉजीनुसार. अगोदर ती फक्त 2 ते 3 फूटच आपण थोडंसं ऍक्सेप्ट करत होतो. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या फाउंडेशनला मिनिमम खर्च व्हावा आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला म्हणजे ज्या काही डागडुजी करायची आपण असं सिंपल भाषेमध्ये म्हणून त्याला फाउंडेशनचा पैसा आपण त्याला वापरू शकतो. अच्छा. म्हणजे 5 ते 6 फूट काळी असलेली जमीन तुम्ही प्लॉटसाठी, राहण्याच्या घरासाठी तुम्ही प्लॉट घेऊ शकता. हो. अगदी हो, बरोबर आहे. हो, हो. तर अशा रीतीने सरांनी आपल्याला हे सगळं माहिती सांगितलेली आहे. सर तुम्ही आणखी काही म्हणजे ह्याच्यामध्ये आमच्या अनुभवापेक्षा किंवा आमच्या नॉलेजपेक्षा तुमच्याकडे नॉलेज जास्त आहे. ह्याच्यात आणखी आम्हाला काय ॲडिशनल नॉलेज तुम्ही देऊ शकाल तर द्या. आपण आता सपोज एखादा प्लॉट घेतोय, तर आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण कागदपत्रावर विश्वास ठेवावा, हा माझा बरोबर. पहिला नियम आहे. बरोबर. तो माझ्या जवळचा आहे, त्याच्याकडून मी प्लॉट घेतो, हे करण्यापेक्षा तो व्यक्ती आपल्याला कितीपत चांगले डॉक्युमेंट देतो. मला प्रॉपर्टीसाठी जे काही लीगल डॉक्युमेंट्स आहेत, तो बरोबर. देतोय का? हं. मग त्यानंतर येतो पैशाचा विषय. बरोबर. मग त्यानंतर येतो आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला किती भेटणार आहे. म्हणजे हा माझ्या जवळचा आहे, यापेक्षा याने मला एवढे कागद पुरवलेले आहेत आणि ते कागद हे तथ्य आहे त्या कागदांमध्ये. त्यावरच बघून आपण थोडंसं कधीही इन्व्हेस्टमेंट करावी. हं. आपण बँकेमध्ये पैसे टाकताना ती बँक नॅशनलाइज आहे का? का प्रायव्हेट आहे? या जशा गोष्टी बघतो. तसंच हे प्लॉट्स म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स योग्य आहेत का? यावर पण आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही, मी आज मुलाखत देतो म्हणून माझ्याकडे अशा प्रकारे माझ्याकडचे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का? किंवा XYZ पर्सनचे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का? त्यावर थोडंसं जास्त भर देणं महत्वाचं आहे. कागदपत्र चेक केल्याशिवाय कुठलाही प्लॉट खरेदी करू नये असं सरांचं मत आहे. आणि तुम्हीही कागदपत्र पाहावेत. सर म्हणतायत तसं जर तुम्हाला रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घ्यायची असेल, तर 5 ते 6 फूट काळी असलेली घ्यावी. जास्त काळी असलेली घेतली तर तुमचा खर्च वाढेल. आणि दुसरा विषय म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे म्हणतो आपण, जे आपण पैसे गुंतवलेत, त्याच्यावर आपल्याला रिटर्न किती मिळालं पाहिजे? तर सरांनी सांगितल्याप्रमाणे 15 महिन्यामध्ये 20% रिटर्न सफिशियंट आहे असं सरांचं मत आहे. तर समृद्ध व्यापाराला सरांनी मुलाखत दिलेली आहे आणि ती मुलाखत इतकी सुंदर झाली आहे, की सर्वांना त्याचा फायदा होईल. तर त्यांना आपण धन्यवाद देऊया आणि ही मुलाखत इथं थांबवूया. धन्यवाद सर.